तर शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आता तुम्हाला लक्षात आलं असेल थोडंफार, आता मी गाडीत आहे म्हणल्यानंतर आम्ही निघालो आहे मंडळी आमच्या खेडच्या घरी सुट्टीसाठी. आणि मी या मेमध्ये गेलो नव्हतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मेमध्ये आपल्याबरोबर काय प्रसंग झाले आणि काय म्हणजे तनुचं ऑपरेशन झालं. त्यानंतर मग त्याच्या ऑपरेशनच्या ह्याच्यातच सगळा वेळ गेला. आम्ही एप्रिलमध्ये गेलो होतो लग्नासाठी माझ्या भावाच्या, पण त्या लग्नानंतर काय जास्त आराम असा करायला भेटला नाही. मग आम्ही आलो त्याच्यानंतर मुंबईला. त्यानंतर ऑपरेशन झालं. तुम्हाला सगळ्या पुढच्या घटना तर माहितीच आहेत. आणि मग आता जाणार नव्हतो आता गावी, पण कसं आहे पावसाळ्याची आपली बरीचशी कामं पेंडिंग आहेत जी तुम्हाला ते दिसतील पुढे उद्यापासून. आणि मुलं पण वैतागली होती. मुलं आता ठीक आहे, आता उलटा ट्रेंड झाला तो, कारण लोक आता गावावरनं इकडे आली बहुतेक तर आलीच आहेत, आता मोस्टली थोडीफार राहिलेत. आणि आता बोललो मुलं वैतागली होती. वैतागणार म्हणजे मंडळी बरोबर आहे, वर्षभर कुठे जायचं नसतं. म्हणजे आम्ही जातच असतो, तुम्हाला माहिती आहे, पण एक उन्हाळ्याची सुट्टीच असते. म्हणजे असं व्हायला नको आणि आपला पण थोडासा एक चेंज वाटावा. तर म्हणलं आता जाऊया आपण आपल्या गावी आणि थोडे दिवस का होईना पण आराम करूया. आणि त्यानिमित्ताने आराम पण भेटेल, थोडं कामं होतील आणि आपल्याला बरीचशी अशी भरपूर कामं आहेत पेंडिंगमध्ये. पाईपलाईनमध्ये बरेचसे प्रोजेक्ट आहेत. तर त्यासाठी आपण चाललो आहे. आणि अर्थात रात्री आम्ही तुम्ही म्हणत होता तुमची काय झाली, ॲक्टिवा काय झाली, गाडी काय झाली. तर आम्ही ज्या गाडीत बसलो म्हणजे त्या गाडीत खालच्या बर्थला आमची ॲक्टिवा पण बसली आहे. आम्ही दरवर्षी ज्या ह्याने जातो सुनकाई ट्रॅव्हल्सने, त्या ट्रॅव्हल्सनेच आता आम्ही आज गाडी नेतो आहे आमची, कारण मुलं पण आहेत सोबत. तर म्हणलं आता सगळ्यांनी सोबतच जाऊया आणि गाडीला पण तेवढा आराम. गाडीला गावी भरपूर फिरायचं आहे, तर गाडीला तिकडे ठेवूया आपण. तिकडे ठेवूया म्हणजे तो आराम देऊया. तिला पण जरा गाडीत बसून जाऊ दे, गाडीला पण गाडीत काहीतरी बसून जाऊ दे. तर मग आम्ही निघालो आहे, सुनकाई ट्रॅव्हल्सने निघालो आहे. आणि इकडे तनू गट्टू पण आहेत बघा, इकडे तनू बघा, समीक्षा गट्टू बघा, गट्टू समीक्षा काय इकडे, समीक्षा राहू. पण आता निघालो सगळे. तर चला मंडळी, आता प्रवास आपला चालू झाला आहे. रात्रीचा तर बघू काय कितपत दाखवता येते, काय करतो, कसा करतो प्रवास बघू. वेळेला आपल्या हातात गाडीचा कंट्रोल असतो, म्हणजे समीक्षाच्या हातात. आता आपण मस्त ड्रायव्हरच्या हातात कंट्रोल देऊन आपण निवांत झोपून जाणार आहोत. भांडूपला आहोत सध्या आपण, भांडूपला आहोत. बघा नवी मुंबई महानगरपालिकेचं कार्यालय, मेन महानगरपालिका, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक त्यांच्या वतीने, म्हणजे त्यांच्या वतीने बांधलेले हे स्मारक. काहीतरी जाऊया आपण बघायला. छान दिसतं, लाईटीवर तर छान दिसतं. रात्री 11:30 झालेत आणि ते हॉटेल वैष्णवीच्या इथे आपण थांबलेलो आहे. म्हणून मला ट्रॅव्हल्सवाल्याचं काही कळत नाही, कारण इथं बघा एवढ्या गाड्या थांबल्या, तेवढ्या ट्रॅव्हल्स थांबल्या, त्या हॉटेलमध्ये गर्दी असते. आणि काय थांबवतात काय माहिती, कारण तिथे व्यवस्थित सर्व्हिस पण नाही भेटत. कारण खूप वेळा ना इथे थांबलेलो आहे मी, इथे गाड्यांची गर्दी असते पण ठीक आहे, पण ते इथे सर्व्हिस अशी नाही. पण चांगल्या ठिकाणी थांबवा ना, तर तुम्हाला सगळ्या सुखसुविधा भेटत आहेत. जर फक्त तुम्ही ड्रायव्हर आणि ह्याचं बघत असाल तर कसं. आता तुम्ही म्हणाले हे तर प्रायव्हेट आहे, आपण बोलू शकतो, बरोबर आहे. आता काय सगळ्यांनी विरोध केला पाहिजे याच्यावर. ए गाडी बघ रे, गाडी बघा आपली. चालू नव्हतं ना, म्हणजे खाली उतरायचं, ब्रेक चालू आहे. आणि हे कसं टपाटप जाता येतं ना, त्यांना मदत कर ना.
रिक्षा एवढं रात्रीचं होतं. मंडळी रात्रीचे 3:30 झालेत आणि आता आपण उतरलो भरण्या नाक्यात. 3:30 भरणे नाका 3:30. मग किती लवकर आली गाडी विचार. म्हणजे 6 तास लागले गाडी यायला, 5.5 तास, अर्धा तास जेवणाचा. आणि सामसूम इकडे आपल्याला जायचं. इथं रिक्षा नाही कारण तेवढं सामान न्यायचं आहे. ते मी सामान कमी असतं तर आम्ही गेलो असतो. बघा मंडळी रात्रीचे 3:45 झालेत आणि गट्टूने मी बसलो इथे भरण्या नाक्यात. आपला हायवेलाच समीक्षा गेले पुढे तनूला घेऊन सामान सोडायला, म्हणजे खेड स्टँडला. कारण इथं काय रिक्षा नाही, सामान भरपूर होतं म्हणून बोलली मी घेऊन जाते पुढे थोडंसं, परत नाही आलं येते, दुसरा राऊंड मारते. परत आम्ही ते दोघं बसलो आहे आणि तुम्हाला दाखवतो गाड्या कुठल्या स्पीडने येतात बघा. इकडे पुढे गेलं बघा, तिकडं ब्रिज ब्रिजच्या खालून खेळला. पापणी लवते ना लवते तोच, पण एकदम स्मूथ झाला यार मंडळी. आम्हाला तर आता आलो ना ट्रॅव्हलर्समधनं, तर आम्हाला काहीच कळलं नाही, एवढं मस्त आरामशीर आलो. बघा आम्हाला पावसाने भिजू दिलं नाही, आम्ही बरोबर आलो घरी. समीक्षाने 2 फेऱ्या मारल्या आणि सगळ्यांना आणलं घरी म्हणून, आणि पावसाच्या आधी ते पण. आणि आत्ता पाऊस जोरात आला, चांगलं सुखरूप आलो, सुखी आलो एकदम मस्त. आणि मग रिक्षाची वाट बघत बसलो तर अजून भरण्यावर बसलो असतो. आणि रिक्षावाला विचारलं त्याने 400 रुपये सांगितले. याला मुंबईत नाही एवढं यायचं आणि इथे तिथल्या इथे 400 रुपये द्यायचं. त्यात पण आमची गाडी होती. ए अरे भिजू दे, चपला भिजू दे, काय नव्हत ते आपल्या चपला काय नाही भिजलं. तर मंडळी आता 11:15 झालेले आहेत आणि मी उठलेलो आहे. आम्ही आलो सकाळी, बघितलं तुम्ही 3:30ला आलो. घरी पोहोचस्तोवर आपल्याला 4:30 झाले. समीक्षाने 2 फेऱ्यांमध्ये आणलं आणि मस्त आता आलो आहे. आणि आल्यावर जरा झोपलो, मात्र ताणून झोपलो आणि उठलो. आता थोडंसं काय खाल्लं, नाश्ता काय बनवलं ना समीक्षाने, हे आणलं होतं थोडंसं टोस्ट वगैरे आणले होते, तेच खाल्ले. आणि आता बनवेल ती थोड्या वेळाने. तर बोललो तर आता बागेत फिरून येऊया. बागेत फिरण्याची एक वेगळीच मजा असते आपली. कशी वाटते आपली बाग बघा. पाऊस मंडळी चालू झाला आहे. 1 मिनिट, फोन उचलतो, फोन आला आहे. हे बघा बागेत आपली अशी आहे. आता काय गेलेलं काजूचे बी आले होते तर गळून गेल्या, कारण पावसाचं इकडे प्रमाण जास्त होतं. आज सकाळी पण पाऊस पडला होता. वांगी काय आहे का, वांगीची ढाकरं नसतील मला वाटतं, गेली. हा बघा आपला आंबा, काजू, हेच आपलं. हां बोला. मी सकाळी आलो. हां नाही 7 तास आलो आहे बाहेर. जरा बागेत फिरायला आलो. पेरू बिरू समीक्षा बोले पेरू तर काय आता दिसत बोलली, मग अशा येऊन गेली पेरू बघायला. लागले म्हणते कुठेतरी. एक मोठा झाला, एक घरात घेऊन गेली ती, आणि एक मोठा झाला आहे कुठेतरी. तेव्हा मंडळी झाडं कधी छान झाली आहेत, मस्त अशी. दरवेळेला येतं तुम्हाला झाडच दाखवतो. हे आपली रायवळी झाडं मस्त आहे की. आता तुम्हाला दिसतीलच व्हिडिओमध्ये आपल्या. चिकू इथे पण मोठा झाला आहे. काय पेरू दाखवतो म्हणजे. करंदे आले ना ते. हे बघा मंडळी पेरू बघितलात का तुम्ही,
खूप पिकलाय ते ॲक्च्युली मस्त झालं. कुणाच्या नजरेत आला नाही म्हणून तर राहिलाय पिकलाय. एवढा मोठा आहे. चला काढून घ्या. घ्यावंच लागणार आहे काय नाही तर एवढा मोठा आहे. हे बघा चला आपल्याला एक फळ भेटलं. इथे आलंय पण इथे ते आता तर फुलं आली आहेत पण बघा फुलं आली बघा अशी अशी फुलं येतात त्याला. कोकमाचं झाड मस्त झाले. हे बघा कोकम रातांबी मस्त झाले. चांगलं वाढले बघा ना केवढे छोटे बघतो. छान झाले वाढ चांगलं फुटलंय ते. चला पेरूचा वास बघा ना किती छान सुटलाय ना. फुलं बघा. या काजूची बी पडून गेली वाटतं. इथेच पडली असेल कुठेतरी. मोहर जळाला. काय साहेबांचे लिंबू देत नाही. हा लिंबू आपल्याला काढायचा आहे. काय काटे जून झालाय पण तिकडे. मंडळी आपण तुळशी बघा मुंबईला विकत आणतो आणि इथे बघा तुळशीकडे बघा तुळशी बघा. आम्ही यातला सगळ्याच ठेवत नाही कारण काय माहिती आहे का त्याचं झुडूप भरपूर होतं आणि मग बाकीची झाडं असतात ते जीव धरत नाहीत. ॲक्च्युली तुळस पाहिजेच. तुळस असं एकच वृक्ष आहे म्हणजे जे आपल्याला त्यातला कितीतरी पर्सेंटेज आहे त्यातला ओझोन लेअर तो क्रिएट करतो. ओझोन हे क्रिएट करतो तो. कढीपत्ता बघा किती झुकलाय बघा. त्याचं वजनाने पार खाली आलंय एवढा तो झुकलाय. फांदी मारू द्यायची जाताना मारू. आपली केळी बघा इकडे केळी पण आलेली आहेत. वड्यांची पानं. हा आपला कढीपत्ता पण इकडे आलेला आहे बघा. ह्याच्यात पण तुळशी आलेली आहेत. इथे तुळशी. एक केळी इकडे खाली आहे ती पण मोडली काय संख्या. नाही ना त्याला काय जीवच नाही का पडली ती. आता मस्त बागेतनं फेरफटका मारून आलो. सोबत हा पेरू देखील आणला मस्त. आता कामं भरपूर आहेत मंडळी. आपल्याला फेरफटका मारायला वाटलं खरं कारण बघा आता हे सगळं थोडंसं बेनायचं आहे. बेनून झालं म्हणजे गवत तर वाढणार आता पावसाळा चालू होईल पण गवत बेनून जरा त्याला नांगर वगैरे करून जरा आपल्याला थोडीशी हळदीची लागवड करायची आहे. तर बघू आपल्याला त्यासाठी करायचं. झाडं दोन लावायचे आहेत 3-4. त्यानंतर सगळं हे बाजूने कुंपण आहे ते थोडं थोडं आता केलं पाहिजे कारण पावसात जर कुंपण केलं तर मंडळी टिकतं कारण ते फुटतं ना. त्याला पालवी फुटते आणि ते मग जाड होत जातं मस्त होत जातं कुंपण. तसं आता इकडे आपल्याला कुंपण करायचं आहे. हे आपलं घर. कामं बरीच आहेत वेळ कमी आहे तसं बघायला गेलं तर. फुलं बघा आणि हे एक मंडळी बघा वर्षातनं एकच फुल येते याला. गेल्या वर्षी आलेलं. छान वाटते. आता मंडळी संध्याकाळचे 5:30 झालेत. जरा आराम बिराम करून उठलो आणि समीक्षाचा मोह बघा इथे आल्यावर काय जात नाही. बघा इकडे बघा तिने आंबे पार गोळा करून आणलेत बघा. सकाळी पण आणले होते. सकाळी येताना पण एवढ्या धावपळीत तिने आंबे गोळा करून आणले. हे बघा आता आमच्या बाजूच्या बागेतले. तुम्ही ह्याचा व्हिडिओ आधी पण बघितला असेल. आपण आंब्याचं आमरस वगैरे केलं होतं. आंब्याचं साठं केलं होतं. आता जरा संध्याकाळचं वातावरण आहे तर आज रिलॅक्सिंग. आज आळशी मूड आहे आपला म्हणजे एकदम आळस. काय नाही आज केलं दिवसभर फक्त मोबाईलवर फक्त हे केलं सर्फिंग केलं आणि काय नाही त्याच्या व्यतिरिक्त काही कामं वगैरे अशी काही केलीच नाही. उद्यापासून कामाला सुरुवात करूया असं वाटतंय ना समीक्षा.
संपूर्ण मे महिना मंडळी आम्ही हे सगळं मिस केलं. बघा आंबे बघा कसं आहे. हा केशरी आंबा. त्याला आंबे लागले आमच्या बाजूच्या बाग आमच्या आंब्यांना काय आंबे लागले नाहीत. बाजूची बाग आहे ना त्या आंब्यात ना आंबे आणले. इकडे सईने पण आणलेत आंबे. तनू घट्टू बघा किती बाल्टी भरली दाखव. अजून आहे बाबा पूर्वी 2 बालद्या. लाजीवर नको पाणी सांडू. सॉरी. हा मजा हीच मजा मिस करतो आम्ही. संध्याकाळचे 6:30 झालेत मंडळी आणि बघा इकडे पाऊस तर भरलाय. हे बघा म्हणजे पावसाचं वातावरण आहे. सकाळी पाऊस पडला. आम्ही घरात आल्यानंतर पाऊस पडला होता. त्याच्यानंतर 1-2 सरी आल्या पण अशा तुरळक. मस्त वाटतं मंडळी. छान वातावरण वाटतं एकदम भारी. आज से पहले आज से ज़्यादा आज से पहले आज से ज़्यादा खुशी आज तक नहीं मिली इतनी सुहानी. इसको संजो कहे या किस्मत का लेखा हम जो अचानक मिले जाए वो बुरा हमने देखा. काय गाणी आठवतात ना. सई तिकडे काय पेरू काढते वाटतं. आज आल्यापासून आपल्या बागेतले 2 पेरू खाल्लेत मस्तपैकी छान. आपला अननस तिकडे आहे. अननस काय अजून बराच वेळ लागेल त्याला अननसाला. मंडळी इथे आल्याला एक चांगली बातमीसुद्धा भेटली. चांगली बातमी म्हणजे आपल्या चॅनलच्या बाबतीत. बरेच महिने म्हणजे 1300 सबस्क्रायबर होऊन मला बरेच महिने झाले होते. जवळजवळ 4-5 महिने झाले. पण त्याच्यानंतरच्या मंडळीचे 100 सबस्क्रायबर कंप्लीट करायला ना मला 4 महिने घ्यावे लागले. म्हणजे 1400 सबस्क्रायबर व्हायला 4 महिने. आज सरते शेवटी जाऊन कुठेतरी 1400 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. बऱ्याच महिन्यांनी का होईना मंडळी एक तुमच्या आशीर्वादामुळे सपोर्टमुळे मी हा टप्पा पार करू शकलो. एक पाऊल पुढे सरकलो आहे. अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे. आपल्या परिवारात 1400 जण पूर्ण झाले. 1400 जणांचा आपला परिवार झाला आणि जबाबदारी नक्कीच वाढते मंडळी. कारण आपल्या 1400 जणांना तर आपले रोजचे व्हिडिओ चांगलं त्यांना मनोरंजन करायचं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि त्याच्या पुढे येणाऱ्या सबस्क्रायबरसाठी पण अजून कसे आपल्या म्हणजे परिवारामध्ये सदस्य जोडले जातील याची पण जबाबदारी वाढते. आणि हे सगळं आपण करतोय तुमच्या सपोर्टमुळेच हे सगळं शक्य आहे. आणि असा सपोर्ट मंडळी करत राहा. यावेळेला नक्कीच खूप उशीर झाला आहे आपल्याला म्हणजे कंप्लीट व्हायला. कारण नक्कीच थोडेसे व्हिडिओ माझे उशिरा येत होते आणि चांगले येत नव्हते. कंटेंट नव्हता. एक घरचंच कंटेंट होतं. कारण मी गावी यावेळेला जास्त काय आलो नाही. बाहेरही कुठे फिरायला नाही गेलो नाही. तर त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. तर त्याबद्दल काही व्हिडिओमध्ये चुकी असेल तर नक्की माफ करा. पाऊस आला आहे मंडळी इकडे. परत चला जरा चपला उचलतो. हे बघा इथे चपला ठेवाव्या लागतात सगळ्या. पण मंडळी ही चला एक आनंदाची त्यातल्या एक आनंदाची बातमी. या मंडळी 10:15 झालेत आणि आता आम्ही जेवायला बसलो आहे. आज इथे समीक्षाने भाकरी बनवली आहे खूप दिवसात. तिथे मस्तपैकी सुकट आहे की डाळ आहे आमटी आहे मस्त छान. तर या आणि त्या अंड्याची पोळी केली. तर या जेवायला मंडळी. मुलं बाहेर TV बघत जेवतात खूप दिवसांनी. चला या. तर चला मंडळी आज रात्रीचे 12 वाजून गेलेत आणि आता झोपतो मी. इकडे आल्यावर पण तसंच उशीर होतोय. पण काय माहिती पण दिवसभर आराम केला. आरामच करतोय. दुसरं काही कामच नाही इकडे तर काय करणार. आज सुट्टी तशी होती आणि मग चला आता झोपायची वेळ झाली. तुम्ही बघितलं असाल कालचा आपला मुंबईत सुरू झालेला प्रवास आज इथे गावी येऊन आपण आता झोपतोय तिथे संपतोय. त्या प्रवासाच्या दरम्यान काय काय झालं. आपण काय सुनकाई ट्रॅव्हल्सने आलो. त्या ट्रॅव्हल्समध्ये मी आधी येणार नव्हतो. मी एसटीने येणार होतो. नंतर म्हणलं चला सगळ्यांनी जाऊ आणि नंतर आलो. गाडी आमची सुखरूप आली. रात्री 3:30ला उतरलो भरण्यावर आणि तिथनं मग समीक्षाने आम्हाला डबल फेऱ्या मारून
मुरड्यापर्यंत एकेकाला आणून सोडलं, कारण रिक्षा त्यावेळेला रिक्षा पण नव्हती आणि रिक्षाचं भाडं पण एक दोघांना विचारलं तर 1.25 सांगत होते, 400 रुपये. तर बोललो चला आपल्याकडे गाडी आहे आणायचं, आणि समीक्षा बोलली मी सोडते मला, आणि झालं तिने सोडलं आम्हाला. आणि त्याच्यानंतर आम्ही घरात दोघंही सगळेजण पोचल्यानंतरच पाऊस पडला. त्याच्यानंतर सकाळी उठलो म्हणजे आरामशीरच उठलो आणि त्यानंतर सगळा प्रवास होता. तर चला मंडळी, आता सगळा उद्यापासून तुम्हाला बाहेरचा व्हिडिओ बघायला. आज काय तुम्हाला बाहेरचं जास्त दाखवलं नाही, आणि त्यातल्या आपले 1400 सबस्क्रायबर देखील कंप्लीट झाले, त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचं पुन्हा एकदा. समीक्षा हसते, पटापट मंडळी सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, आता थांबतो या व्हिडिओमध्ये, पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.